नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर बघा, आज आम्ही गावाला निघालेलो आहोत आणि बघा, तुम्हाला नंतर कळेलच की आम्ही कुठे चाललोय। एवढे प्रचंड ऊन असूनही आज आम्ही टू व्हीलरवरती फिरण्यास निघालो आहेत। बघा, तयारी तर सगळी झाली आहे आणि आता प्रवासालाही सुरुवात केली। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगते आम्ही कोणत्या गावाला चाललोय। आम्ही निघालो आहेत वणीच्या देवीला दर्शनासाठी। बघा, सप्तशृंगी गडावरतीही पोहोचलो। आमच्या घरापासून ते वणीला येण्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 तास लागतात। तर अशा प्रकारे गडावर जाण्यासाठी घाटाने जावं लागतंय। तर बघा, हा घाट खूप भयानक आहे, परंतु रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे आता थोडं सुरळीत झालेलं आहे। रस्त्याचं रुंदीकरणही झालं आहे आणि अजून काही ठिकाणी कामही सुरू आहेत। तर बघा, काही ठिकाणी अशी खूपच भयानक वळणे आहेत। तर असा 8 ते 10 किलोमीटर घाटाचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलो आहेत वणीगडाच्या तळ्यावरती। तर अशा प्रकारे तळ्यावरती पोहोचल्यानंतर आम्ही हातपाय धुतले आणि पुढचा प्रवास म्हणजे आता दर्शनासाठी निघणार आहोत। तोपर्यंत थोडेसं विरंगुळा म्हणून आम्ही काही प्रकारे फोटोही काढले। बघा, दर्शनाला जाण्यासाठी वरती जाणारच आहोत, परंतु येथूनच वणीचा गड दिसतो आहे आणि बघा, मंदिरही दिसत आहेत। तर आता आपल्याला गडावरती जाण्यासाठी प्रवास सुरू करायचा आहे। तर तळ्यावरती पाय धुतल्यानंतर येथील एक आठवण म्हणून थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला। तर बघा, कसे आलेत माझ्या मैत्रिणीसोबत माझे फोटो आणि व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा। तर या ठिकाणी पूजेचे सामान घेऊन आता आम्ही निघालो आहेत मुख्यद्वाराकडे। तर बघा, हे आहेत मुख्यद्वार। येथून आपल्याला पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करायची आहे। बघा, आता थोड्याच वेळात आपण दर्शनासाठी पोहोचणार आहोत। बघा, देवीचे दर्शनही झाले आहेत। तिथे गेल्यावरती गर्दी खूप होती, कारण आता चैत्र महिना चालू आहे आणि या गर्दीमुळे आम्हाला बारीने दर्शन घेण्यासाठी 2 ते 2.5 तास लागलेत। अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर आम्ही जोडीने फोटो काढले। दर्शन झाल्यानंतर मन खूपच प्रसन्न झालं होतं, त्यामुळे आनंदाचे क्षण म्हणून मी एक सहज व्हिडिओ क्लिक केला आहे। आणि आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला। तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।